विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला पाठ क्रमांक 12 माळीण गाव एक घटना, माळीण गावामध्ये जे भूस्खलन झालं त्याची सविस्तर माहिती आपण घेतली। विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपल्यालाच त्याच्या स्वाध्यायाचा एक भाग जो आहे तर तो म्हणजे भाषा अभ्यास व व्याकरण याच्या बाबतीत आपल्याला थोडं समजावून घ्यायचं आहे। काय व्याकरणाचा भाग आहे? व्याकरणाचा भाग आहे विशेषण। विशेषण म्हणजे काय? विशेषणाची उदाहरणं कशी असतात, विशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या तासाला समजावून घ्यायचं आहे। चला तर पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, बघा, पुढील शब्दसमूह वाचा। हसरे बाळ, जंगली हत्ती, सुंदर फुले, गोड पेरू, उंच डोंगर, लांब नदी, लाल भडक जास्वंद, तेजस्वी सूर्य, ताजे फूल। विद्यार्थी मित्रांनो, वरील शब्दसमूहातील बाळ, हत्ती, फुले, पेरू, डोंगर, नदी, जास्वंद, सूर्य, फूल ही नामे आहेत। तर हसरे, जंगली, सुंदर, गोड, लांब, उंच, लाल भडक, तेजस्वी, ताजे हे शब्द त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत। अशा शब्दांना काय म्हणतात? तर अशा शब्दांना म्हणतात विशेषण। म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 37 वर एक उदाहरण दिलेलं आहे। खालील चित्राचे निरीक्षण करा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील चौकटीत लिहा। एक कलिंगडाचा फोटो दिलेला आहे। कलिंगडाचा आकार कसा आहे? पुढं चौकट दिलेली आहे। दुसरा प्रश्न आहे, कलिंगडाचा रंग कोणता आहे? चौकट दिलेली आहे। कलिंगडाची चव कशी आहे? चौकट दिलेली आहे। तुम्ही उत्तरामध्ये लिहिलेले शब्द कलिंगडाची विशेषणे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे। काय येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर? कलिंगडाचा आकार गोल आहे, म्हणजे गोल हे काय आहे? विशेषण आहे। कलिंगडाचा रंग कोणता आहे? तर लाल रंग आहे, त्यामुळे लाल हे त्याचं विशेषण आहे। कलिंगडाची चव कशी आहे? तर गोड अशी चव आहे। त्यामुळे काय होईल? गोल कलिंगड, लाल कलिंगड, गोड कलिंगड। त्यामुळे ही सगळी त्याची विशेषण आहेत। विशेषण ओळखण्यासंदर्भात कलिंगडाचे उदाहरण दिलेले आहे। अशाच प्रकारे विविध उदाहरणे देऊन आपण कलिंगडास जसं समजावून घेतलं विशेषण, तसंच आपण अन्य विशेषण सुद्धा समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, याच्याशिवाय सुद्धा आपल्याला काही विशेषणाबद्दल मी माहिती सांगणार आहे। ती माहिती आपण शांतपणे ऐकायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी व्याख्या सांगितली। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। पण बघा, काही विशेषणाचे प्रकार आहेत। कोणकोणते प्रकार आहेत? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असं म्हणतात। विशेषणाचे एकूण 3 प्रकार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते प्रकार आहेत? पहिला प्रकार गुण विशेषण, दुसरा प्रकार संख्या विशेषण आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। असे विशेषणाचे 3 प्रकार आहेत। काय व्याख्या आहे पहिल्या विशेषणाच्या प्रकाराची? ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास
गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरण सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो. मोठी मुले, आंबट बोरे, पिकलेला आंबा, म्हातारी माणसे. मोठी, आंबट, पिकलेला आणि म्हातारी ही गुणविशेषणं असलेली आपल्या लक्षात येतात. पुढचा प्रकार आहे संख्या विशेषण. विद्यार्थी मित्रांनो, संख्या विशेषणामध्ये पहा काय व्याख्या आहे त्याची. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्या विशेषणास संख्या विशेषण असे म्हणतात. कोणकोणती विशेषणं आहेत अशी पाहूया तर उदाहरण. 10 मुली, 14 भाषा, पहिला वर्ग, 8वी इयत्ता, चौपट फळे, दसफट रुपये, पुष्कळ लोक, काही मुले. आता बघा कोणकोणती विशेषणं आहेत त्याच्यात. 10, 14, पहिला, 8वी, चौपट, दसपट, पुष्कळ आणि काही. ही काय आहेत? ही आहेत संख्या विशेषणं. कारण याच्या नामामध्ये संख्येचं स्पष्टीकरण दाखवलं जातं आणि म्हणून याला संख्या विशेषण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. काय याची व्याख्या आहे? सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक किंवा सार्वनाम साधित विशेषण असं म्हणतात. काय त्याचं स्पष्टीकरण आहे थोडं समजावून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. बघा, वरील म्हणजे हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, कोणता गाव, हा, तो, मी, ती, असा, कोण ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे शब्दांच्या ऐवजी येत असते, पण वरील शब्दात सर्वनामाच्या पुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून तो विशेषणाचे कार्य करतात. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक किंवा सर्वनाम साधित विशेषण असे म्हणतात. मग मी तुम्हाला सांगितलं तसे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. बघा, मी, माझा, आम्ही, आमचा, हा असा, तो तसा, जो जसा जसला, कोण कोणता, काय कसा, तो तुझा, तुम्ही तुमचा, तो त्यांचा आणि ती तिचा अशी काही विशेषणं असलेली आपल्या लक्षात येतात. आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाची उदाहरणं पाहिली, विशेषणाची व्याख्या पाहिली, विशेषणाचे प्रकार पाहिले, त्या तिन्ही प्रकारांचे आपण उदाहरणं पाहिली, त्यांची व्याख्या पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शांतपणे ऐका, वहीमध्ये याची माहिती लिहून घ्या आणि अशीच उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न करा. काळजी घ्या, व्यवस्थित राहा. धन्यवाद.